या समासामध्ये प्रस्तुत समासामध्ये त्रैलोक्याचा करता देव, दानव, मानव या सर्वांमध्ये ऐक्य व्हावे, एकच स्वरूपी जो वर्ततो तो अंतरात्मा सर्व देवांचाही करता म्हणून जगदेश्वर, जगदात्मा, परमात्मा, परब्रह्म असे ज्याला म्हणण्यात आलेले आहे ते कोणी वेगळे नसून प्रत्येकाचे स्वरूप आहे, प्रत्येकाचे निज स्वरूप आहे. द्वैत संपल्याशिवाय ते अनुभवाला येत नाही. जोपर्यंत देव वेगळा आणि मी वेगळा असं समजतो आहे तोपर्यंत देवदर्शन किंवा ईश्वर दर्शन परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत नाही. वास्तविक पाहता आपल्या स्वरूपाविना अन्य कोणी वेगळा देव ईश्वर नाही आहे. आपले स्वरूप म्हणून काय तर आपल्या ठिकाणी असणारी जाणीव, आपल्या ठिकाणी जाणती जाणीव, चैतन्य रूप आत्मा म्हणून वावरते आहे. तोच ईश्वर आहे, तोच देव आहे. आता ज्याच्यामुळे आपण जाणतो, ज्याच्यामुळे आपण समजतो, ज्याच्यामुळे आपण आहे असं आपल्याला कळते, ती जाणीव कळा ही ईश्वराचे स्वरूप. मग वेगळा देव कुठे आहे आणि वेगळा म्हणून देव भेटणार कसा? भेटायला गेल्यावर चुकामुक होते, कारण ते दोन नाहीच, तो एकलाच एक आहे. सर्वांमध्ये जी जाणीव म्हणून आहे ते ईश्वराचे स्वरूप ते एकच आहे. मग वेगळे कुठे आहे? वेगळे म्हणून भेटायला गेले तर भेट होणार नाही, पण ते माझे स्वरूप आहे. मी आणि तो वेगळा नाही. ह्या भावाने, ह्या निश्चयाने जर त्याची भक्ती केली तर त्याची भेट होणे म्हणजे दर्शन होणे, म्हणजे आत्मप्रचिती होणे, आत्मसाक्षात्कार होणे. या अनुभवातून त्याला जाणता येते, ओळखता येते. तीच भेट आहे, तीच ईश्वर दर्शन आहे. आता हा अनुभव येण्यासाठी काय करायला पाहिजे तर आपल्यामध्ये असणारे अज्ञान आपल्याला आधी कळले पाहिजे आणि ते दूर झाले पाहिजे. पण आपल्यामध्ये असणारे अज्ञान हे स्वीकारायला कोणी सहजासहजी तयार होत नाही. मला सर्व कळते असं म्हणतो आणि प्रत्येकाचा अनुभव ध्यान हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाच्या समजुतीवर असतो. जसं एकच शिक्षक शाळा कॉलेजमध्ये शिकवतो, अनेक विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकून सुद्धा प्रत्येकाला मार्क्स वेगवेगळे मिळतात, गुण वेगवेगळे मिळतात, कमी जास्त मिळतात. का? प्रत्येकाची समज, आकलन शक्ती. आता ही सुद्धा आकलन शक्ती अन्य ठिकाणी गुंतलेली असेल तर ती एकाग्र होत नाही. अनेक विषयामध्ये मन गुंतलेले असेल तर एकच विषयाकडे त्याचं बरोबर
केंद्रीकरण होत नाही. तो जाणीवभाव एक रूपाने एकत्रितपणे द्वैतभावास विरहित जे एकाग्र झालं तर तो अनुभव प्राप्त होतो. आता इथे गडबड काय आहे? 33 कोटी देव अशी प्रत्येकाची समज, म्हणजे 33 कोटी होऊन गेलेले देव नाही असं म्हणायचं नाही मला. त्या सर्व देवांचा कर्ता एकच आहे. 4 खाडी 84 लक्ष जीवयोनी आणि 4 वाणी त्याचा पसारलेला आहे आणि त्याचे व्यवहार घडत आहेत पंचमहाभूतांच्या संयोगाने, पंचमहाभूतांच्या योगाने. म्हणून ते पंचतत्वाचे विवरण झाले पाहिजे. आणि मी देह ही कल्पना याचं निरसन झालं पाहिजे. त्याच्याशिवाय तो अनुभव येत नाही. म्हणजे या अनुभवाच्या आड कोण येत आहे? जे अनेक जन्मापासून झालेल्या संस्कारातून समज झालेली आहे मी देह आहे, आणि त्याला बळकटी मजबूती आईबापाने त्या देहाला दिलेले नाव, त्याची गरज होती म्हणून दिले नाव. परंतु ते नाव आणि हा देह म्हणजे मी ही कल्पना आपण धारण केली आणि त्याच्यामुळे चुकामुक झाली. कोणाची? त्या अंतरात्म्याची, त्या मूळ ईश्वर देवाची, परमात्म्याची. हे जे अज्ञान आहे ते दूर झाले पाहिजे. म्हणून पंचतत्वाचं विवरण का झालं की देह पंचमहाभूताचा बनलेला आहे. आत्मा तेथे सर्व करता आहे. देहामध्ये आत्मा, विश्वामध्ये अंतरात्मा आणि तिन्ही लोकांना व्यापून परमात्मा परब्रह्म. तिन्हीचं स्वरूप एकच, तिन्हीचे स्वरूप एकच आणि तुमच्यामध्ये तो आहे याची प्रत तुमच्या ठिकाणी असणारी जाणीव करा. या जाणीवेमध्ये भेद झाला मी देह अशी कल्पने. देह म्हटलं की देह विषय आले, देह भावना आल्या. या देहामध्ये 10 इंद्रिये आणि 10 इंद्रियाचे, दश इंद्रियाचे दश विषय, अनेक विषय, दशयुक्त अनेक विषय. आणि त्या विषयांमध्ये जो वृत्तीप्रवाह निर्माण झाला मन म्हणून, आणि त्या मनात जाणीवेची दुसरी प्रत आहे मन, पण तो विषय वासनेमध्ये अडकल्यामुळे देहबुद्धीने प्रेरित होऊन देह मनासाठीच कार्य करायला लागला, देहासाठीच कार्य करायला लागला, देह इंद्रियांसाठी कार्य करायला लागला. आणि मग या जगाचे भुलीपट्टी. हे जग मायेने भरलेलं आहे, वेदाने भरलेलं आहे. इथे सर्व सारखं विषयाच्या पूर्तीसाठी ती माया भुलवते आहे, फुलवते आहे, पुरावते आहे. आणि देहमन इंद्रिय हाच विषय आपला अशी भावना झाल्यामुळे सगळे मायेचे भक्त झाले. आणि मायेचे भक्त झाल्यामुळे आपले मूळ स्वरूप विसरले. हा भ्रम दूर झाला पाहिजे. हा अज्ञानात निर्माण झालेला भ्रम आहे. आणि ज्याच्यामुळे भ्रम झाला आहे, ज्या विषयात भ्रमामुळे अडकला आहे, तो विषय पण स्वप्नवत आहे, नित्य आहे, येतो आणि जातो. आज आहे तसा उदय नाही, सारखं बदलतो आहे. पण देहमनिंद्रिय त्याच्यामध्ये अडकली, कारण त्या विषय बदलतो आहे किंवा ज्याच्या पूर्तता विषयांची होणार आहे ते बदलते आहे. इकडे लक्ष नाही, इकडे ध्यान नाही.
जीवभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत देवभाव आहे, आणि देवभाव आहे तोपर्यंत अज्ञान आहे. हे अज्ञान दूर होण्यासाठी संत सद्गुरू ज्ञानीपुरुषाची संगत पाहिजे आणि त्यांच्याकडून तो ज्ञानबोध झाला पाहिजे. पण काय होतं, निरूपणी होता, सद्बुद्धी होते, स्थलत्याग होता, सवेची जाते. निरूपणामध्ये बसला की सगळं काही बरोबर आहे, महाराज बरोबर सांगतायत असं म्हणतो. निरूपणाच्या स्थानावर उठला की देह इंद्रियाच्या भावामध्ये अडकला, विषयामध्ये अडकला. उपयोग काय? त्या श्रवणाचा उपयोग नाही. म्हणून साधन भक्ती कशी पाहिजे? रामदास स्वामी तिथे म्हणतात, वाचलेची वाचावे, ऐकलेची ऐकावे, पुन्हा पुन्हा पुन्हा. कारण ह्याच्यावर खूप कुठे जडलेले आहे. 84 लाख जीवयोनीचा फेरा झाला तेव्हा मनुष्य देहाची प्राप्ती झाली. म्हणजे एवढ्या योनीचा देवपणाचा संस्कार त्यावर झालेला असणार आहे. तो सदासदी त्याचे कुठे कसे निघणार? ते थर जे जमलेले आहेत, कुठे जमलेले आहेत, ते सजासजी निघत नाही. म्हणून वारंवार संत समास पाहिजे, वारंवार ज्ञानबोध पाहिजे. आणि तो ज्ञानबोध पक्का मनावर बिंबण्यासाठी साधना पाहिजे. साधना म्हणजे ध्यान धरावे. कोणाचे ध्यान धरावे? स्वस्वरूपाचे ध्यान धरावे, आत्मस्वरूपाचे ध्यान, तेच परमात्म स्वरूपाचे ध्यान, तेच ईश्वराचे ध्यान. त्याचे ध्यान हा ध्यास, आणि त्यामुळे प्रेम त्याचं आपल्यावर. ज्याचा ध्यास तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये मन विसर्जित होते, मन एकरूप होऊन जाते. विषयाचा ध्यास घेतला तर विषयामध्ये मन एकरूप होऊन जाते आणि मग इंद्रिय कार्यरत होतात, देह कार्यरत होतात आणि मग विवेक राहत नाही. आणि करू नये ते करून बसतो आणि मग दुःख भोगतो. म्हणून विवेक पाहिजे. हा विवेक सद्गुरूच्या ज्ञानबोधाशिवाय येत नाही. सद्गुरूच्या ज्ञानबोधाशिवाय, संत संगतीशिवाय हा विवेक येत नाही. मनाचे जोपर्यंत मालक झालेले आहात तुम्ही, मनाचे जोपर्यंत तुम्ही नोकर झालेले आहात, मनाचे दास झालेले आहेत, तोपर्यंत तुमचा हा विवेक होणार नाही. मालकाची आज्ञा नोकर मानतो, मनाचे मालक व्हायला पाहिजे, तर तुमची आज्ञा ते मन ऐकेल. म्हणून मन प्रवाह त्याच्या आधीचे जाणीवभाव, त्याच्या आधीचे जाणीवभाव, तो शुद्ध जाणीवभाव तो ईश्वर दे. मनाच्या प्रवाहामुळे भेद निर्माण झाला, विकार निर्माण झाले, विषयामध्ये गुंतला. मग विषय कसे मग सांगितले तसे स्वप्नवत मायावी, जे शाश्वत नाही त्याच्या मागे. म्हणून वाटायला शेवटी काय? दुःख वाटायला येते. पण त्याच्यात तो जो प्रभाव आपल्यावर झालेला देहमनावर, विषय वासनाचा आणि अहमपणाचा, मीपणाचा, तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ब्रह्मनिराश होत नाही, ब्रह्मदूर होत नाही, अज्ञान दूर होत नाही आणि विषय वासनेतून सुटत नाही. त्याच्यातून सुटल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही, ईश्वर दर्शन होत नाही. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. देह देवाचे रावळ. हे जे देह आहे त्या आत्म्याच्या अंतरात्म्याचे मंदिर आहे. मंदिराला देव म्हटलं तर चालत नाही. मंदिरात डोकं बघायला लागते. मंदिरात अंतर्यामी झाकायला पाहिजे, तेव्हा त्याचे दर्शन होणार आहे. त्याच्यासाठी आधी मनोभाव शुद्ध असला पाहिजे, त्याशिवाय होत नाही. आणि मनोभाव शुद्ध होण्यासाठी भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. पण ती भक्ती सुद्धा अद्वैत भक्ती पाहिजे. द्वैतामुळे फरफट होते, यातायाती वाढतात, हाती काय लागत.
एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची आहे, त्या परीक्षेविषयीचा विचार करत राहील त्या 4-6 महिन्यामध्ये, तर त्या परीक्षेमध्ये चांगला पास होईल. त्याचवेळी अनेक विषयाकडे लागला तर कसा पास होणार? तसं भक्ती मार्गात असलेल्या लोकांनी इतर विषयातून मुक्त व्हायला पाहिजे, तेव्हा ईश्वर प्राप्ती होते. म्हणून विषय वाचणं हा विषय फार महत्त्वाचा आहे भक्ती मार्गामध्ये. विषय वाचण्यामुळेच अहंभाव वाढतो, विषय वाचण्यामुळेच भीती आहे, विषय वाचण्यामुळेच अहंकार आहे, गर्व आहे, आणि मग राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. मग आपोआप चिंतामय आहे, मग दुःखाचे डोंगर अडकला त्याच्यावर. मीपणा गेला तर, मीपणा म्हणजे मी देह ही कल्पना, ती मिथ्या असे समजून राहिले पाहिजे. तर मी देव वापरायला घेतलेला आहे, मी आत्मा आहे, तो बोलतो चालतो, तो हुकतो चालतो, त्याच्यामुळे देह हालतात, हालतो, बोलतो, ज्या क्रिया घडत आहेत त्याच्याशिवाय जगातलं काही चालत नाही, निर्माण सुद्धा होत नाही, आणि त्याचं अस्तित्व पण टिकत नाही. तो नाही तर जे निर्माण झालं त्याचं अस्तित्व टिकत नाही. तो आहे तोपर्यंत अस्तित्व आहे, तो आहे म्हणून निर्मिती आहे. म्हणजे जे जे काही निर्माण होते त्याला स्थिती आणि त्यातलं स्थित्यंतर, आणि मग त्या चाललं आहे. हे जे काही घडते आहे ते सर्व त्याच्यामुळे घडते आहे, त्याच्याशिवाय एवढं पान सुद्धा हलत नाही. कारण तो चैतन्य प्रभू आहे, ती त्याची चैतन्य शक्ती तुमच्या सर्वांमध्ये, तो आत्मा अंतरात्मा वावरते आहे आणि ते कार्यरत आहे, आणि ते ईश्वर देव आहे. असा एकदा भाव निश्चित झाला की देवाचा शोध शोधणे बंद झाला, संपला. देवाचा शोध करायची गरज नाही. मग तो अंतर्यामीचा परमात्मा हाच माझे स्वरूप या भावनेने जो राहिला, त्याला ती ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. त्या ज्ञानदृष्टीमध्ये, त्या ज्ञानदृष्टीचं स्वरूप कसं आहे, तर त्याच्यामध्ये शक्ती आहे, पावर आहे. मूळ परमात्म्याचं स्वरूपच असं आहे, ज्ञान आणि शक्ती. ज्ञान, स्वरूप ज्ञान. मी राजा आहे विसरला तर झाडू मारायची. राजा मी आहे त्याला त्याचे जाणीव राहिली तर तो राजकर्ता होईल. तसं आपण देव ईश्वर आहोत, देव आपल्याला घेतला आहे. ही जाणीव आपल्यामध्ये जर आपण वाढवली आणि ती ध्यान स्वरूपाच्या निमित्ताने, भक्तीच्या स्वरूपाच्या परमार्थाच्या साधनेने अखंड राहील, तर ती शक्ती, ते ज्ञान आपले स्वरूप अनुभव प्राप्त होतो, आणि ते त्याचा तुम्हाला जीवनात वापरतो. काही अडचण येत नाही. आपत्ती संकटे किती येऊ देत, सहज तुम्ही त्याला तोंड देणार, हे पाहून जाणार. काही प्रसंग येऊ दे, मार्ग सापडणार. फक्त तो माझ्यात आहे हा विश्वास पाहिजे, आणि तो विश्वासाचा विसर नाही पडला. क्षणोक्षणी विसर पडतो मायेचा भक्त झाल्यामुळे. मायेचे प्रकार अनेक आहेत. माया अनेक प्रकारे विलसते, वावरते आहे आजूबाजूला आपल्या. आपण गोळा केलेली आहे, आपण कवटाळलेली आहे. ते अज्ञान दूर झाले पाहिजे, बस, बाकी काही नाही. आणि त्याच्यासाठी नित्यनेमाने ध्यान पाहिजे, संत सहवास पाहिजे. सद्गुरु सेवा कशाला आहे? अहंभाव जाण्यासाठी, मीपणा जाण्यासाठी. सद्गुरूला शरण गेला आणि नित्यनेमाने शरण होत राहिला तर मीपणा जातो. मीपणा गेला, बस, स्वरूपस्थितीचा अनुभव प्राप्त होतो. काही बाकी करायला जायची गरज नाही. म्हणून सगळी चावी सद्गुरूकडे आहे, ज्ञानीपुरुषाकडे आहे. आणि त्याच्यासाठी परमार्थ पाहिजे, सत्संग पाहिजे, जीवन सुखाचं होणार. तुमच्या ज्ञानस्वरूपाचा प्रभाव
तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्वांवर होणार, मग तुमच्या घरातल्यांवर होणार, आणि जिथे तुम्ही कार्यरत आहात तिथेही होणार, पुढे याल तिथेही होणार. काही अडत नाही, काही अडत नाही. आता मी थोडा बाहेर गेलो, तिकडे मी असे 2-3 अनुभव होते. काही गरज लागली असे होतं वातावरणात, त्याची काही सोयी अडचण आहे, हे सोय विस्कळीत झाली आहे, असं आता कसं होणार, असं लगेच तत्पर माणसं येतात आणि ती अशी माणसं भेटवतात की त्यांची ओळख निघते आणि ते आपले भक्त होऊन जातात आणि कामं करायला. काय तुम्ही आहे, हा अनुभव आम्ही घेतो, तुम्ही पण घ्या. ह्या नुसत्या गप्पा नाही आहे. जे जे काही सद्गुरूच्या कृपेने संत सद्गुरू ज्ञानेश्वर त्यांच्या मुखातून येते ते त्रिकालाबाधित सत्य असते, त्रिकालाबाधित सत्य असते. ज्याने अंगीकारले त्याचे कल्याण झाले, ज्याने अविश्वास दाखवला तो जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकला आणि दुःख भोगतोय. बस. म्हणून साधन भक्तीशिवाय सुखी जीवनासाठी दुसरा पर्याय नाही. सुख शांती समाधान पाहिजे असेल तर साधन भक्ती पाहिजे, आणि ती साधन भक्ती जो आत्मस्वरूप दाखवेल त्या संताच्या सहवासात, तिथेच. द्वैतात राहून कर्मकांड किती काही केले तरी तुमचे दुःख संपणार नाही. भले तुम्हाला वैभव प्राप्त होईल, त्या वैभवात सुद्धा तुम्हाला सुख नसणार. मनोभाव बदलत नाही तर सुख कुठून असणार हो. ज्याची हावाव संपली नाही त्याच्याकडे किती धन आला त्याला समाधान आहे. मनोभाव बदली करायचं आणि सगळा भार त्याच्यावर टाकून द्यायचा. तू आहेस ना, तूच करतायस, तूच सापडणार आहेस. निर्माणी तूच करतोस, निवारण पण तूच करतोस, सर्व काही तू करतोस. तू आणि मी वेगळा नाही, मी तुझाच आहे. हा भाव एकदा झाला बस. त्या तुकारामासारखं काही नको बजला विठ्ठला, मी मागत असे तुझला. मग काही मागू नका. मागायचं झालं तर तुमच्या स्वरूपाच्या प्राप्तीची ध्यास झाला बस. तुमच्या स्वरूपाच्या प्राप्तीचा ध्यास झाला. तेच ईश्वर दर्शन आहे आणि तो मुक्तीचा सोहळा आहे. आणि तेच त्यानेच ज्ञान मिळते. त्या ज्ञानाच्या पोटी, त्या ज्ञानामध्ये शांती आहे, समाधान आहे, सुख आहे. म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी असं म्हटलं आहे. म्हणून परमार्थ पाहिजे आणि संत सद्गुरू पाहिजे आणि नित्याचं साधना पाहिजे. राजा